राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी वारंवार 3, 3.5, 4 महिन्याने आदरणीय पवारसाहेब बैठक घेत असतात. त्याप्रमाणे आजची ही बैठक पूर्वनियोजित होती. ती बैठक आज झाली आणि वेगवेगळ्या विषयांचा राज्याच्या समोर वेगळे जे उपक्रम कार्यक्रम आहेत त्याची चर्चा ही आम्ही केली. यामध्ये आपण ज्याचा उल्लेख केला त्याची चर्चा आमच्या झाली नाही आणि राज्याचे गृहमंत्री बदलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मंत्रिमंडळातल्या फेरबदलांची सुद्धा जी चर्चा सुरू आहे आणि अशा वावड्या बाहेर किती उठल्या तरी अशी कोणतीही चर्चा आमच्या पक्षात झालेली नाही. पद्धतीने सचिन वाझे प्रकरण हाताळलं गेलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे योग्य पद्धतीने हाताळलं गेलं गृह विभाग? ते ज्यावेळी ते व्हेकल सापडलं त्यानंतर हा तपास ATSकडे देण्यात आला आणि ATSच्या माध्यमातून तपास चालू होता. त्यानंतर NIAने हा तपास ताब्यात घेतला. त्यामुळं पहिलं जे प्रकरण आहे त्याचा तपास आता NIA करतो आणि त्यातील मृत्यूची जी घटना झाली त्याचा तपास अद्याप ATS करतात. सर, मुंबई पोलीस आयुक्तांचा राजीनामा होईल का? कारण की या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने API सापडला आणि कुठे ना कुठेतरी मोठे धागेदोरे सापडतील असं म्हटलं जातं. याच्या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस आयुक्तांचा राजीनामा होईल का? कारण गृहमंत्रालय आपल्याकडे आहे. आमच्या सरकारचा स्पष्ट मत आहे की जर कोणी दोषी आढळले या सगळ्या प्रकरणामध्ये तर त्याला योग्य ते प्रायश्चित्त होईल. त्यात कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. बदनाम झालेला आहे, गृह विभागाची बदनामी झालेली आहे, त्याच्यावर जबाबदारी निश्चित सरकार करणार आहे की नाही कोणावर? हे सगळं प्रकरण सगळा तपास पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये कोणी जबाबदार आढळलं तर निश्चितपणानं सरकार त्याच्यावर कारवाई करेल. पहिले मराठी में करते हैं, बाद में हिंदी चालू करते हैं. अजिबात असा कोणाला वाचवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडूनही होत नाही. त्यामुळे अशी चर्चाही झाली नाही. कालावधीमध्ये वाझे प्रकरण ज्यावेळेस गाजलं त्याच दिवशी गृहमंत्र्यांनी एक दिवस कोणतीच भूमिका घेतली नाही आणि ती भूमिका न घेण्याचं कारण शिवसेना होती अशी जी चर्चा आहे त्यात वस्तुस्थिती काय आहे आणि आजची या संदर्भात गृहमंत्र्यांनी या संदर्भातला खुलासा किमान मीटिंगमध्ये तरी केला का? नाही, असं आहे की गृहमंत्र्यांनी त्यांच्याकडची माहिती सभागृहाला जशी उपलब्ध होत गेली तशी दिलेली आहे. गृहमंत्र्यांनी जी भूमिका सभागृहात मांडली ती त्यावेळी योग्य अशी भूमिका होती आणि ती त्यांनी मांडलेली. सर, पण हा एक मुद्दा जो उपस्थित केला जातो शिवसेनेकडून, ज्या पद्धतीनं जर समजा एखाद्या अधिकाऱ्याला जर जबाबदारी निश्चित केली जात असेल तर त्या संदर्भात मंत्र्यांना सुद्धा नैतिक जबाबदारी घ्यावी का, अशा पद्धतीची एक भूमिका आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने बघता या भूमिकेकडे? नाही, अधिकाऱ्यांनी जर कुठे त्याची इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज निर्णय घेतील, आवश्यक असेल, योग्य असेल तर. त्यामुळं आम्हाला त्या इन्व्हेस्टिगेशनबद्दल आज काही बोलायचं नाही. त्या सगळ्या प्रकरणात कोण दोषी आहे, काय आहे हे तपास एजन्सीजनी निष्कर्ष काढल्यावर बोलणं योग्य ठरेल आणि मंत्र्यांचा याच्याशी काही संबंध येत नाही. त्यामुळे मंत्र्यांना दोषी धरण्याचा प्रश्न उद्भवतो. आजच्या बैठकीमध्ये असा कुठलाही मुद्दा आलेला नाही. आजच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीनं याच्यामध्ये असा येतोय की त्या दिवशी विधानसभेमध्ये पहिल्यांदा हा मुद्दा विरोधी पक्ष नेत्यांनी काढला. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जी माहिती होती, त्यांच्याकडे FIR पासून ते बाकी गाडी कोणाची आहे, CDR पासून सगळी माहिती होती. याच्या पलीकडे आपण बघितलं की मंत्र्यांकडे याची कुठलीही माहिती नव्हती. आता प्रश्न याच्यामध्ये तुम्ही स्वतः गृहमंत्री राहिलेला पोलिसांच्या ब्रीफिंगमध्ये कुठेतरी गडबड झाली का? कोणाचा CDR होता त्यांच्याकडे? त्यांच्याकडे मनसुख हिरेनचा CDR होता. मनसुख हिरेनचा CDR जर त्यांच्याकडे असेल तर तो त्यांनी तपास यंत्रणेला दिला तर जास्त चांगलं होईल अशा मताचे अनेक लोक आहेत. यंत्रणांकडे पण असला पाहिजे होता. CDR मनसुख हिरेनचा जर विरोधी पक्ष नेत्यांच्याकडे असेल तर तो त्यांनी तपास यंत्रणेकडे द्यावा. दोन मिनिटं जरा एक क्लॅरिटी सांग. 2 मिनिटं. पहिलं म्हणजे
FIR दाखल झाल्यावर हा FIR विरोधी पक्ष नेत्यांनाच नाही तर इंटरनेटवर कुणीही ॲक्सेस करू शकतं. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांच्याकडे जो FIR ची कॉपी आहे ती सगळ्यांकडे असू शकते, त्यात काही विशेष असं नाही. पण विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहात जे सांगितलं की माझ्याकडे CDR आहे, तर तो CDR तपास यंत्रणासाठी ATSलाही आवश्यकता असेल तर ATSने मागितला तर विरोधी पक्ष नेत्यांनी ती तपास यंत्रणेच्याकडे द्यावा असं मला वाटतं. सर अब हिंदी में सर हिंदी में पहले मराठी में पूरा करते हैं तो हिंदी बराबर होगी. सर हो गया, बहुत हो गया मराठी. कलम लावली, NIA कलम लावली आणि त्यांना अरेस्ट केलं. ATSचा तपासही सुरू आहे. ATSला काही सापडलं नाही का? राज्याची जी संस्था आहे ती. पहिलं म्हणजे ATS ते वाहन तिथं कोणी ठेवलं याचा तपास करत होते आणि काही गोष्टी ATSला कळलेलं आहे, ATSकडे त्याची माहिती उपलब्ध आहे, पण तो तपास आता NIA करतंय. त्यामुळे ते करत असताना आता त्याच्यावर ATSने काही बोलणं हे योग्य नाही, कारण तपास त्यांच्याकडे आहे. 2 मिनिट. दुसरी जी केस आहे की मनसुख हिरेन यांचा मृत्यू, त्याचा तपास ATS आणि त्यांची लोक करत आहेत. त्यांनी त्याच्यात काही प्रगती केली असेल असं मला वाटतंय आणि त्यामुळे योग्य वेळी त्या गोष्टी पुढे येतील. विषय असा आहे की ज्या वेळेला विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप केले, परिवाराने आरोप केले की सचिन वाघेंनी खून केला असा माझा संशय आहे. त्यानंतरही त्यांना ट्रान्सफर केलं गेलं नाही, त्यांना सुट्टीवर पाठवलं गेलं नाही, ते मुख्यालयात होते, इंग्रजी करत होते. 2 दिवसानंतर त्याचा निर्णय झाला. तर इथं आपण उशीर केला कारण काय सगळे प्रकरण पुढे वाढलं असं वाटतं का? नाही, मला असं वाटत नाही. आणि सचिन वाघेंना बाजूला करण्याचा निर्णय झाल्यावर मला वाटतं की त्या बाबतीत निर्णय जाहीर करण्यात आला. मला वाटत नाही उशीर झाला, कारण त्या संबंधातल्या काही गोष्टी समजून आल्यानंतरच तो निर्णय घेणं योग्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधला एका अशी चर्चा आहे. अशी चर्चा होण्याची कोणती आवश्यकता नाही आहे, कारण या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेस आणि शिवसेना तिघांची भूमिका आहे की याच्यात जो दोषी असेल त्याला त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आमच्या तिन्ही पक्षातलं कोणीही यातल्या कोणालाही मागं घालण्याचा प्रयत्न किंवा संरक्षण देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मंत्री यांच्या हे पूर्ण प्रकरण हाताळण्यात थोडंसं अपयश आलं. आणि हे प्रकरण हाताळण्यापेक्षा झालेली जी घटना आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन हाच मुद्दा आहे. आणि इन्व्हेस्टिगेशन ATSकडे त्यांनी दिलेलं होतं. ATS इन्व्हेस्टिगेशन करताना NIA पिक्चरमध्ये आलं. त्यामुळे पहिल्या प्रकरणाचा तपास NIA करतंय, उरलेल्या प्रकरणाचा ATS करते. एक शेवटचा प्रश्न, राष्ट्रपती राजवट लावण्याची भीती जी दाखवली जाते सगळ्या प्रकरणावरून, कारण की नारायण राणेंनी म्हटलं की पत्र पाठवले अमित शहांना राष्ट्रपती राजवट लावावी, कशा पद्धतीने बघता? असं आहे की राष्ट्रपती राजवट लावण्याच्या बाबतीत काही नियम आहेत, काही त्याला चौकट आहे. एखादा गुन्हा राज्यात घडल्यानंतर त्यामधल्या दोषींना पूर्णपणाने शिक्षा देणं, त्यात जे सापडतील त्यांना योग्य ते प्रायश्चित्त देणं, यासाठी राज्य सरकार आमचं कटिबद्ध आहे. कोण कोणाच्या जवळ आहे, कोणाच्या जवळ लांब, याच्यात कुणीही सरकारमधलं माननीय मुख्यमंत्र्यांपासून कुणीही त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करत नाही. तपास यंत्रणा या निश्चित चांगलं काम करत आहेत, योग्य ते समोर येईल. त्यामुळं अशा पद्धतीच्या जर कोणाची स्वप्न म्हणजे प्रत्येक राज्यात होणाऱ्या अशा गंभीर घटनेबद्दल राज्य बरखास्त करायला प्रत्येकाला जर सुचत असेल तर मला वाटतं की हा राजकीय उद्दिष्ट आहे. यामध्ये मेरिटवर बघितलं, मेरिटवर जे समोर येईल त्याच्यावर आमचं सरकार ॲक्शन घेणार आहे. मला माझ्या वकिलांना भेटू दिलं जात नाहीये आणि तसंच NIA म्हणते की सचिन वाझे हे तपासामध्ये सहकार्य करत नाहीये. सचिन वाझे यांच्याकडे जो कोर्टात आरोप केला गेला आहे त्याला आता केंद्र सरकार कुठे ना कुठेतरी हे प्रकरण एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करणार असं तुम्हाला वाटतं का? याच्यावर कोणतेही राजकीय भाष्य आज करण्याची वेळ आहे असं मला वाटत नाही. कोर्टात एखाद्याला अरेस्ट केल्यावर त्यांनी कोर्टात काय भूमिका मांडली त्याच्यावर रिॲक्शन देणं हे आवश्यक नाही. त्याचा रिझल्ट जो येईल त्याच्यावर बोलणं योग्य. मुद्दा हुआ गृह मंत्री को लेकर भी बातचीत हुई, इसके बारे में बताइए. हमारी
पीरियडिकली आदरणीय पवार साहब रिव्यू मीटिंग लेते हैं। वैसे महाराष्ट्र के मंत्रिमंडल में जो हमारे राष्ट्रवादी के मंत्री हैं उनके कामकाज के बारे में रिव्यू मीटिंग आज हुई। इस मीटिंग में महाराष्ट्र के सामने और अलग अलग डिपार्टमेंट में जो समस्या और जो काम की आवश्यकता है, और अभी हमारा अधिवेशन पूरा हुआ, समाप्त हुआ, उस अधिवेशन के माध्यम में जो हमारे विधायक मुंबई में आए थे उनकी जो इच्छाएं और उनकी समस्याएं, उन सारे चीज़ों के बारे में हमारी बैठक में चर्चा हुई और ये कायम बार 3-4 महीने में एक बार होती है। ऐसा है कि ये जो प्रकरण मुंबई में हुआ है उसका तपास, उसका इन्वेस्टिगेशन एटीएस कर रही थी, बाद में एनआईए उसके इन्वेस्टिगेशन में आई है। वो इन्वेस्टिगेट जो करेगी उसमें जो सामने आएगा उसके ऊपर बराबर एक्शन होगी। इसके बारे में कोई प्रेडिक्शन करने की आवश्यकता नहीं है और हमें पूरा विश्वास है कि जो इन्वेस्टिगेशन एजेंसीज इसमें काम कर रही है, एटीएस भी एक गुने में काम कर रही है, एनआईए भी काम कर रही है, इसमें जो सामने आएगा हमारी सरकार की तरफ से हम यही कहना चाहते हैं कि हमारी तीनों पार्टी जो सरकार में शामिल है वो कोई किसी को बचाने के लिए, डिफेंड करने के लिए कोई कोशिश नहीं करी। हमारा प्रयास यही रहेगा कि जिन्होंने गलती की है उसको उसका प्रायश्चित देना चाहिए और दिया जाएगा। सरकार की छवि क्या धूमिल हो रही है इस पूरे मामले को लेकर, जिस तरीके से सामने आ रहा है? मुझे लगता नहीं, क्योंकि आप इसके पहले के जो इंसिडेंट्स देखे, पालघर का इशू हुआ था, बीच में और 1-2 किस्से हुए थे, इसमें जो सामने आता है उसके विपरीत अंजाम तक पुलिस पहुंची है अब तक, और इसीलिए मैं ये नहीं कहना चाहता हूं, लेकिन मुझे पूरा विश्वास है कि एटीएस और एनआईए का जो इन्वेस्टिगेशन पूरा होगा तब आपके सामने या दुनिया के सामने सच आएगा और इसमें जिसने गलती की होगी, जिसने इसमें ये मर्डर केस में जो शामिल है, जो भी है, हमें किसी को मालूम नहीं अभी, लेकिन इन्वेस्टिगेशन जारी है, तो मुझे लगता है उनको उसके बारे में योग्य तरह का शासन नहीं, ऐसी कोई बातचीत हमारी हुई नहीं। ये मांग कर रही है कि कमिश्नर को बदला जाए, क्योंकि इतने बड़े छोटे अधिकारी की ये साजिश है, इसमें बड़े अधिकारी भी शामिल है। कमिश्नर की इस्तीफे की मांग हो रही है, उनको हटाने की मांग हो रही है। ऐसे मांग तो हो रही है, मुझे मालूम नहीं, आप जो बता रहे हो वो मैं सुन रहा हूँ, लेकिन इसमें इन्वेस्टिगेशन के बारे में जैसे हम आगे जा रहे हैं वैसे उसके बारे में निर्णय हो सकेंगे, लेकिन किसी को हटाने की आज हमने बात नहीं की। गृह मंत्रालय, जिस तरीके से गृह मंत्रालय के सीडीआर को लेकर के जानकारी न होना विधानसभा में, विरोधी पक्ष लगातार तमाम सारी चीजों को तथ्यों के साथ रखना, आपको लगता है कि गलत ब्रीफिंग पुलिस की तरफ से या कम ब्रीफिंग दी गई गृह मंत्री को किसी भी तरीके की? ऐसा मुझे नहीं लगता, क्योंकि सभागृह में सामने से विपक्ष के नेता ने एफआईआर की कॉपी बताई जो सबके पास उपलब्ध थी, और दूसरी बात वो कहते थे कि हमारे पास सीडीआर है मनसुख हिरेन का, और अगर उनके पास सीडीआर है तो हमारी विनती है कि जो भी इन्वेस्टिगेटिंग एजेंसी है जैसे एटीएस है, उनको ये सीडीआर अगर वो देंगे तो इन्वेस्टिगेशन में और मदद होगी। और मुझे लगता है कि जो हमारी जहाँ तक जानकारी है, मैं होम मिनिस्टर नहीं हूँ लेकिन फिर भी बता रहा हूँ कि एटीएस के पास ऐसी जानकारी अगर विपक्ष के नेता देंगे तो एटीएस को मदद होगी। सचिन वजे को बचा रही है क्योंकि वो शिवसेना के मेंबर रह चुके हैं, इस तरह का आरोप लगाया। सचिन वजे को शिवसेना या शिवसेना का कोई भी नेता बचाने की कोशिश नहीं कर रहा। हमारी क्लैरिटी पूरी है, राज्य के मुख्यमंत्री, शिवसेना के सारे नेता यही चाहते हैं कि अगर किसी ने गलती की है तो उसको प्रायश्चित होना है। सरकार का कानून व्यवस्था के मुद्दे को लेकर शरद पवार साहब को आज मुख्यमंत्री के साथ बैठक करनी पड़ी। नहीं, शरद पवार साहब ने मुख्यमंत्री जी से बातचीत जो की वो अलग अलग विषयों के बारे में थी, कोई नहीं, ये विषय की चर्चा नहीं हुई। वैसे मैं पूरे वक्त
अंदर नहीं था तो मुझे मालूम नहीं, लेकिन मुझे नहीं लगता कि इस विषय के ऊपर कुछ चर्चा होगी। कानून व्यवस्था को लेकर सरकार दबाव में है, जिस तरीके से विपक्ष कह रहा है कि प्रदेश भर में जिस तरीके से कानून व्यवस्था बिगड़ी हुई है उसको लेकर कहीं न कहीं गृह मंत्रालय या सही सवाल नहीं पा रहे। मुझे लगता है कि हर इंसिडेंस में पूरे महाराष्ट्र में कानून व्यवस्था बिगड़ गई है, ये बताने की कोशिश रोजाना हमारे राज्य के विपक्ष के लोग करते हैं। उनकी कोशिश कानून व्यवस्था सुधारने के बजाय उनकी कोशिश राज्य सरकार को तकलीफ देने की ज़्यादा है। हम इस उद्देश्य से काम कर रहे हैं महाराष्ट्र सरकार कि कानून व्यवस्था में किसी ने गलती की उसको किसी को कवर नहीं किया जाएगा, और इस खास तौर पे इस इंसिडेंस में हमारी सरकार पूरी निष्पक्ष है और निष्पक्षपाती पद्धत से हम उसकी जांच कर रहे हैं। हमारे जहाँ तक हमारे एटीएस के ऑफिसर है, बहुत अपराइट ऑफिसर्स है हमारे एटीएस के प्रमुख, और मुझे पूरा यकीन है कि वो जो दूध निकालेंगे वो सच होगा और बराबर होगा। बैठेंगे और रिशफल को लेकर चर्चा करेंगे, आपको क्या लगता है रिशफल होगा आने वाले दिनों में? हमारे राष्ट्रवादी के माध्यम से कोई रिशफल की बात हुई नहीं है। मुझे मालूम नहीं नाना पटोले जी को कब ये मीटिंग करनी है, लेकिन जहां तक राष्ट्रवादी का सवाल है रिशफल की बात हम चर्चा भी हम किए नहीं है। सर, जब सचिन वाले को रिसेट किया गया था ऐसी खबरें आ रही कि एनसीपी की तरफ से इसका विरोध किया गया था, क्या ये बात सही है? देखो, मुझे मालूम नहीं है क्योंकि मैं होम मिनिस्ट्री में काम नहीं करता हूं, लेकिन जहां तक प्रोसीजर देखे तो मुझे लगता है कि वो निचले स्तर के ऊपर उसको रीइंस्टेट करने का निर्णय किया गया है। ऊपर के स्तर पे उसके बारे में कोई कागज जानकारी या उसके बारे में कोई फाइल आई है ऐसा मुझे नहीं लगता। ऐसा है कि चर्चा तो बहुत होती है, लेकिन इसमें हमारी पार्टी के अनिल देशमुख गृह मंत्री है और वो बने रहेंगे, उसमें कोई बदलाव नहीं आएगा। और जब इनोवा गाड़ी को लेके जो लिंक सामने आई कि इनोवा गाड़ी जो है मुंबई पुलिस से जुड़ी हुई थी, कैसे देखते हैं आप कि मुंबई पुलिस का कहीं ना कहीं एक कनेक्शन सामने आ रहा है? मुंबई पुलिस की गाड़ी इनोवा थी ऐसा सामने आया और ये बहुत गंभीर है और सरकार ने भी इसको गंभीरता के स्वरूप से लिया है। सर, राष्ट्रपति शासन को लेकर एक सवाल है सर, लगातार इस मांग हो रही है, नवनीत राणा ने भी लिखा है, विपक्ष भी कह रही है, कैसे देखते हैं सर राष्ट्रपति शासन की मांग को इस मुद्दे को लेकर खासतौर पर? ऐसा है कि एक घटना हुई है और इंसिडेंस हुआ है। एक व्हीकल में कुछ जिलेटिन के ये रखे गए थे और उसमें एक इन्वेस्टिगेशन चालू है। वो गाड़ी जिसकी थी उसका जो मृत्यु हुआ है वो आत्महत्या है, मर्डर है, उसके बारे में भी कुछ निष्कर्ष के ऊपर लोग आए हैं, पुलिस डिपार्टमेंट भी आया है और उसका भी इन्वेस्टिगेशन चालू है। इसीलिए जो चीज़ इन्वेस्टिगेशन में चालू है उसके ऊपर सरकार के तरफ से कोई बयानबाजी करना ठीक नहीं है, लेकिन हमारे विपक्ष के लोग रात दिन यही सोचते हैं कि कब सरकार बर्खास्त हो और हम कब सरकार में जाए। मैं आपके जरिए सारे विपक्ष के मेरे मित्रों को कहूँगा कि ऐसी कोई बात होने वाली सर, लेकिन इसका असर एनसीपी पर और सरकार पर हो रहा है ऐसा आपको लग रहा है? नहीं, ऐसा कोई हो नहीं रहा। हमारी जो सच है वो बाहर निकल के आएगा और किसी की जो भी रिस्पॉन्सिबिलिटी है वो फिक्स की जाएगी। हमारी उसमें बहुत क्लैरिटी है और कोई भी सरकार के कोई भी जिम्मेदार आदमी इसमें किसी को भी मदद करने की कोशिश नहीं करेगा। बहुत दुखी है इसके वजह से। जानकारी ये आ रही है खबर की एनसीपी और बीजेपी सरकार बनाई जा रही है महाराष्ट्र में। आपको बहुत ज्यादा जानकारी है और आपके जो मंसूबे हैं वो मुझे लगता है कि किसी के सोच के बहुत आगे है, तो इसका सवाल का जवाब देना ठीक नाही तुम्ही म्हणताय की या प्रकरणावरती कोणतीही चर्चा झाली नाही, पण गृह खातं थेट राष्ट्रवादीकडे आहे। राष्ट्रवादीचे नेते मंत्री या बाबतीत पुन्हा एकदा चर्चा करणार का? शरद पवार स्वतः ही चर्चा घेणार का? गृहमंत्री याच्या तपासात पूर्ण लक्ष घालून आहेत, गांभीर्याने त्याचा पाठपुरावा ते करतायत आणि मला वाटतं की अशा वारंवार चर्चा होण्याची आवश्यकता नाही। मुख्यमंत्री आवश्यकतेनुसार गृहमंत्र्यांशी चर्चा करतील आणि मला खात्री आहे की मेरिटवर याची चर्चा करायची असल्यामुळे पक्षाने यावर चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही।
काँग्रेसची बैठक संपल्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. विरोधकांचा सरकार पाडण्याचा कट आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं. सरकार बरखास्त होण्याची भाजप वाट पाहते असंही जयंत पाटील यांनी म्हटले. तसंच पोलीस आयुक्त किंवा गृहमंत्री बदलाची कोणतीही चर्चा या बैठकीमध्ये झालेली नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलं. वाझे प्रकरणामध्ये गृहमंत्र्यांचा काहीच दोष नाही असंही त्यांनी म्हटलं. गृहमंत्री हे अनिल देशमुखच राहतील असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं. तसंच मुंबई पोलीस आयुक्त बदलाची चर्चा या बैठकीमध्ये झालेली नाही असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. स्फोटक प्रकरणी दोषींवर कारवाई होईल असं जयंत पाटील यांनी म्हटलं. सरकार कुणालाही पाठीशी घालत नाही, मंत्र्यांना दोषी धरण्याचं कारणच नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, सरकार दोषींना वाचवणार नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलं. राष्ट्रपती राजवटीची राणेंची मागणी हे हास्यास्पद असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आणि नारायण राणेंवर त्यांनी घणाघात केला.